त्याच्यासोबत हा एक सोलर पॅनल दिलेला आहे। हा तुम्ही काय करायचंय, सिंपलचा डायरेक्ट घरावरती टाकून द्यायचंय। जी आपली पूर्व पश्चिमी आहे तर उत्तर दक्षिणेला असं करून या दिशेने, आता जी मी दिशा ठेवली ना, या दिशेने खाली ठेवायचं आहे, या दिशेने वरती, असं करून सिंपल ठेवून द्यायचं आहे। वागण्यात दुसरीकडे ठेवला तरी चालतो, फक्त या डायरेक्शनने ठेवला उत्तर दक्षिण तर जरा चार्जिंग जास्त घेतो, फास्ट घेतो, यासाठी ती उत्तर दक्षिण सांगतो। तर हा पूर्णपणे घरावरती ठेवून द्यायचा आहे। पाणी असो, ऊन असो, थंडी असो, काही फरक पडत नाही। पावसात ठेवला तरी तो खराब होणार नाही। तर हा पॅनल असं नका करू का तुम्ही सकाळी काढून बाहेर ठेवताय, परत काढून घरात संध्याकाळी ठेवताय, असं नाही करायचं। डायरेक्ट घरावरती ठेवायची। त्यासोबत केबल आपल्याला भरपूर लांब दिलेली आहे। तुम्ही छतावरती ठेवला, तुमची केबल सहज घरात पुरेल एवढी केबल त्याच्यासोबत आहे। पूर्ण 12 महिने घरावरती ठेवून द्यायचा। आणि ही केबल आहे, ही सिंपल खाली आतमध्ये ठेवायची। तर हा पॅनल झाला याच्यासोबत येणारा। त्याचबरोबर हा आपला लाईट आहे त्यासोबत मिळणारा। हा लाईट पूर्णपणे जसं बोललो की सोलरवर चार्ज होतो, तसा पूर्ण सोलरवरती चार्ज होतो। हा पेटताना काय होतं, याच्या पाठीमागे एक बटन आहे, हा चालू होतो, एक बटन दाबलं ना सिंगल प्रेसवरती एवढा पेटतो। हा तुम्हाला 48 तासापेक्षा जास्त चालेल, त्यापेक्षा कमी तर नाही चालणार। फुल चार्जवर 48-50 तासापेक्षा जास्तच चालेल। त्यानंतर मीडियमला येतो। मीडियमवरती तुम्हाला हा 30 ते 35 तास चालेल कंटिन्यू मीडियमवरती। आणि फुल ठेवला आता हा 12 तास चालेल। असं 3 मोडमध्ये पेटतो, सिंगल, मीडियम आणि फुल, असा 3 मोडमध्ये पेटतो। असा हा लाईट आहे। याच्या पाठीमागे जसं बटन दाखवलंय, बटनच्याच बाजूला एक इंडिकेटर आहे, जसं आपल्या जुन्या फोनमध्ये किंवा आताच्या पण काही फोनमध्ये येतं, चार्जिंग इंडिकेटर आहे। ते दाखवतं आपल्याला चार्ज किती झालाय, किती बाकी आहे, किती करायचंय, अजून किती संपत आलाय। हा इथं जर एकदम पूर्ण लो बॅटरी झाली ना, तर शेवटची काडी लाल याच्यात पेटते। लाल याच्यात आली का समजून जायचं आपला पूर्ण लो झालेला आहे, वापर न करता ठेवून द्यायचा आहे। कारण एकदम जर लो केला तर तो चार्ज होण्यासाठी जरा जास्त वेळ लागेल, 2 दिवस तरी घेतो। त्यासाठी लाल बत्ती दिसली का सिंपल ठेवून द्यायचा, दुसऱ्या दिवशी चार्जिंगला ठेवायचा आहे। उन्हाळा असो, पावसाळा असो, तुमची प्लेट हमेशा वरती ठेवा। पाऊस जरी चालू असला तरी तुमचा असं नाहीये का ऊन पडेल तेव्हा चार्जिंग होईल, पाऊस भले वरतून पडतो ना तरी पण तुमचा चार्ज होईल, तेवढ्या प्रकाशात तो होतो चार्ज। फक्त रात्री चार्ज होणार नाही, दिवसभर तुमचा ऊन असो, पाऊस असो, कसा असो तरी तो चार्ज होणार आहे। आणि हे इंडिकेटर सांगितलं जातं। त्याचबरोबर याच्यासोबत चार्जिंग करण्यासाठी याला एक पिन दिलेली आहे, प्लेट सोबत एक पिन आहे वायरला कनेक्ट। ही पिन सिंपल, इथे तुम्हाला 2 पॉइंट दिसतील, एक पॉइंटेड आहे, एक USB सॉकेट आहे। तर ही पिन आहे, ही सिंपल त्याच्यात टाकून द्यायची आणि लाईट आपल्या घरात राहील, प्लेट वरती राहील। तर हा असा फुल चार्ज होतो। इथे तुम्हाला ब्लिंक दाखवेल किती चार्ज झालाय, किती नाही झालाय ते। त्याचबरोबर तुम्हाला एक केबल भेटते, पॉवर केबल बोलतो आपण किंवा चार्जिंग केबल बोलतो आपण आपल्या भाषेत, पॉवर केबल म्हणून भेटते तुम्हाला। ही याच्यासाठी यूज करायची की आपल्याकडे लाईट आहेच, पण फारच कधी लाईट नसली इमर्जन्सीमध्ये तेव्हाच यूज करायचं मोबाईल चार्जिंग करण्यासाठी। ती सिंपल याला USB केबल दिलेली आहे, ती जशी आपण चार्जरमध्ये टाकतो तशी इथे पण USB कॉर्डचं सॉकेट दिलेलं आहे, याच्यात टाकून घ्यायची या पद्धतीने। आणि याच्यात 3 पिना दिलेल्या आहेत, एक पॉइंटेड आहे, एक मायक्रो USB आहे आणि एक सी पिन आहे, जी आता प्रत्येक मोबाईलला सी टाईप येते।
तर ह्या 3 पिना दिलेल्या आहेत. 3 पैकी आपल्या मोबाईलला जी पण लागते ती लावून मोबाईल चार्जिंग करू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचे की इमर्जन्सी असेल तेव्हाच मोबाईल चार्ज